विठ्ठल विठ्ठल जयू हरी पंढरीच्या राया विठोबा माझा। बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल। जय जिजाऊ जय शिवराय। मित्र, मी सुधीर कुमार वानखेडे आणि मराठी यात्रा या चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मी आणि माझा मुलगा वेदांश आज आपण पंढरपूरच्या यात्रेसाठी निघणार आहोत। मित्र, पंढरपूरची यात्रा पुंडलिक वरदे हरी विठ्ठल म्हणजे आज खूप जबरदस्त माहोल आहे। आत्ता सध्या जे आहे पूर्ण वारी चालू आहे पंढरपूरची। खूप लोक दूरदूरून या वारीसाठी पैदल जातात, पण आम्ही गाडीने जाणार आहोत कारण फॅमिली आहे आमच्या संगे। तर मित्रो, या प्रवासामध्ये आपण पंढरपूर या विठुरायाच्या पावन भूमीची पूर्ण माहिती घेणार आहोत, पूर्ण इतिहास जाणून घेणार आहोत आणि सोबतच विठुरायाचं दर्शनसुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत। मित्रो, तर आजचा प्रवास जो आहे तो उमरखेडमधून आपण चालू केलेला आहे। तर चला मग निघूया विठुरायाच्या दर्शनासाठी। बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल। आज आपण मित्र हो पंढरपूरच्या वारीसाठी उमरखेड शहरातून निघत आहे। जे उमरखेड तालुका जे आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे, महाराष्ट्रात। इथून तब्बल 399 किलोमीटर एवढ्या अंतरावर पंढरपूर स्थित आहे। तर चला मग आपण पंढरपूरला निघूया मित्र। आज आपण पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी झालो आहोत। विठुरायाचेच दर्शन नाही तर रुक्मिणी मातेचे सुद्धा दर्शन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। किती पावन आणि सुंदर जागा आहे ती। इथे वारी खूप मोठी असते, म्हणजे दर्शनासाठी कमीत कमी 1 ते 2 तास लागतात। त्यामुळे रात्री आम्ही इथे भक्त निवासमध्ये मुक्काम केला आणि बघू शकता माझा पूर्ण परिवार आहे। हे जे आहे बारीची अशी एक लाईन असते, त्यामध्ये जावं लागते। एकदा आता आम्ही आरवाडीला आलेले आहोत, त्यामुळे 2 घंट्यात दर्शन होईल। एरवी जर आले तर इथे 4-5 घंटे दर्शन बिलकुल होत नाही। आता आपण नदी बघू शकता, त्या नदीच्या काठीला। चला मग व्हिडिओला स्टार्ट करूया। आषाढी एकादशीच्या सुमारास भाविक भक्त भरपूर प्रमाणात इकडे दिंड्या वाऱ्या करतात। आता आमच्याच घरी बऱ्याच 20-30 वर्षापासून पंढरीची वारी चालू आहे। एकही वारी माझे वडील आणि आई जे आहे पडू देत नाहीत। प्रत्येक वारीला कोणी ना कोणीतरी पंढरपूरला जातच। त्यांच्या मनाला समाधानीच मिळत नाही मित्र। अशी भक्तीची लागलेली ओढ माझ्याच घरी नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या घरामध्ये आहे मित्र। तुम्ही बघू शकता किती भयानक प्रमाणात इथे गर्दी असते। आपली महाराष्ट्राची भूमी म्हणजे संतांची भूमी। संत नामदेव महाराज, तुकाराम महाराज, अनेक संत या पंढरपूरच्या वारीमध्ये सम्मिलित झालेले आहेत। आदि शंकराचार्यांचा सुद्धा इतिहास या पंढरपुराशी जोडलेला आहे। कसे बरं आपण इसरावे? हे बघू शकता बाहेरील वातावरण पंढरपूरचे अशा प्रकारे आहे मित्र। आज आपण एका अशा ठिकाणी आलो जिथे दगडाचा देव बोलतो, अनुभवतो आणि भक्तासाठी युगायुगापासून एका इटेवर उभा आहे। पंढरपूर हे केवळ एक तीर्थक्षेत्र नाही तर हे साक्षात पंढरीचे वैभव आहे। आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत पंढरपूरचा इतिहास, जो दंतकथापासून ते महान साम्राज्याच्या संघर्षापर्यंत विखुरलेला आहे। तर चला मग चंद्रभागेच्या तीरावर भक्तांच्या या प्रवासात आपण सम्मिलित होऊ। पंढरपूरच्या स्थापनेबाबत 2 मुख्य प्राचीन कथा सांगितलेल्या आहेत। पहिली कथा म्हणजे पुंडलिकाची, ज्याने आपल्या आई वडिलाच्या सेवेमध्ये विठ्ठल सारख्या देवाला सुद्धा विटेवर उभे राहण्यास भाग पाडले। दुसरी कथा म्हणजे दिंडी आणि वारेच्या परंपरेची। विठ्ठलाची मूर्ती ही अत्यंत प्राचीन आहे। या ठिकाणी अनेक इतिहासकारांच्या मते हे मंदिर 12व्या शतकातील आहे आणि असे शिलालेखही बरेचसे आढळलेले आहेत। संत नामदेव महाराज, ज्ञानेश्वर माहुलीच्या काळात पंढरपूर हे भक्ती चळवळीचे एक प्रमुख केंद्र बनले होते। इतिहासातील एक सर्वात महत्त्वाचा काळ म्हणजे जेव्हा आक्रमणांची भीती निर्माण झाली होती। 14व्या शतकाच्या उत्तरार्धात जेव्हा दिल्ली सल्तनतच्या आक्रमणांचा धोका वाढला, जेव्हा विठ्ठलाची मूर्ती भक्तांनी पंढरपूर येथून हलवली होती। काही इतिहासकारांनुसार विजयनगर साम्राज्याचे राजा रामदेव राय यांच्या
कार्यकाळात किंवा त्यांच्या कालखंडात मूर्तीला सुरक्षित ठेवण्यासाठी कर्नाटकातील हंपी म्हणजेच विजयनगर साम्राज्यामध्ये नेले होते असे बरेच इतिहासकार सांगतात. त्यानंतर विजयनगरचे सम्राट कृष्णदेव राय यांनी पुन्हा मोठ्या थाटामाटाने ही मूर्ती पंढरपूरला आणली आणि मंदिराचा जीर्णोद्धार सुद्धा केला. मध्ययुगीन काळात मुघल आणि इतर आक्रमणकारींनी त्या काळात महाराष्ट्रातील असो की भारतातील पूर्ण मंदिरांना हानी पोहोचवली होती. त्याच काळात पंढरपूरच्या मंदिरावरही अफजल खानाने इजा पोहोचवली होती. त्यांनी मंदिरातील बऱ्याच मूर्त्या तोडफोड केल्या. असं म्हणतात की अफजल खान जेव्हा इकडे येत होता तेव्हा त्याच काळात पुजाऱ्यांनी इथली जे विठुरायाची मूर्ती आहे ती लपवली होती. बरेच लोक म्हणतात की तेव्हा पुजाऱ्यांनी चंद्रभागेच्या पात्रामध्ये ही मूर्ती लपवली होती किंवा काही लोक म्हणतात की गुप्तरित्या ती मूर्ती सुरक्षित हलवली होती. आणि अफजल खानाने जेव्हा इथे मंदिराची तोडफोड केली आणि तेव्हा तो अफजल खान छत्रपती शिवाजी महाराजांच्या भेटीला चालला होता तेव्हाच तो या रस्त्यामध्ये येणाऱ्या सर्व मंदिरांना तोडले. त्याचे शिकार हे पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सुद्धा झाले. आणि शेवट काय झाला बघा मित्र, त्याचा विठुरायाचा आशीर्वाद छत्रपती शिवाजी महाराजांवरती होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्याच हाते या महाक्रूर अफजल खानाचा अंतही झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा संबंध पंढरपुराशी असलेला केवळ राजकीय नव्हता, तो भक्तीचाही होता. महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले हे विठ्ठलाचे भक्त होते. त्यांनी पंढरपूरच्या मंदिरासाठी व येथील यात्रेसाठी मोठे भरभक्कम योगदान सुद्धा दिले होते. मित्र हो, हे समोरील तुम्हाला जे समाधी दिसत आहे हे चोखोबांची समाधी आहे, जे थोर संत होते महाराष्ट्रातील आणि विठोबाचे भक्तही होते. ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्रातील अनेक मंदिरांना भक्कम देणग्या देण्यात आल्या होत्या आणि मंदिरांना संरक्षण सुद्धा दिले होते. आणि पंढरपूर हे देखील मराठा साम्राज्याचे एक महत्त्वाचे तीर्थस्थान होते. मित्र हो, पंढरपूर म्हणजे फक्त विठ्ठलाची नाही, ती एक विचारसरणी आहे. इथे ना जात ना पाती, इथे सगळे सारखेच. मित्र, विठुरायाचे मी साक्षात दर्शन तुम्हाला नाही करून देऊ शकत, कारण तिकडे कॅमेरा अलाउड नाही आणि रुक्मिणी मातेच्या मंदिरात सुद्धा कॅमेरा अलाउड नाही. त्यामुळे मी तुमची सगळ्यांची माफी मागतो. परंतु हा जो व्हिडिओ आहे हा पण हेच मूर्ती अंदर आहे मित्र. तर तुम्ही इकडे केव्हा आले तर नक्की विठुरायाचे दर्शन घ्या मित्र. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. पण पंढरपूरचा विठ्ठल आजही विटेवर उभा आहे. हा इतिहास आपल्याला शिकवतो की भक्तीची शक्ती किती मोठी असते, जी तलवारीच्या धारेपेक्षाही तेज असते. जर तुम्ही अजूनही पंढरपूरला भेट दिली नसेल तर तुम्ही अजूनही काहीच पाहिलं नाही मित्र. जर भक्तीची खरी शक्ती तुम्हाला पाहायची असेल तर पंढरीची वारी नक्की करा. जरी वारी नाही झाली तर पंढरपूरच्या विठुरायाचे दर्शन नक्की घ्या. तर अशा प्रकारे पंढरीचा पूर्ण इतिहास आणि पंढरीची वारी आपली इथेच संपलेली आहे मित्र. तर हा व्हिडिओ जो आहे इथेच संपला. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ जर छान वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल.